कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या 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 माफ करा जावई बापू, तुम्हाला थांबून ठेवलं। बोला काय काम काढलं? या की आत या की या। डॅडी हा ते सरळ सोडचिठ्ठी द्यायची म्हणजे अहो तसं मी त्यांच्या संसारात काय अर्थ राहिलाय आता? ते बायकोवर जबाबदारी टाकतोय आणि तिचीच तक्रार करतोय। एकदा का घरातला पुरुष कमवेनासा झाला का त्या संसाराला उतरती का लागलीच म्हणून सांगता। हल्ली उगा त्या बायकांना व्यवसाय करायला लावण्याचं खुळ आलंय, पण त्यात काय खरं नाही हो। आता आपले राजू बी व्यवसाय करते, आम्हीच तिला प्रोत्साहन म्हणून 101 रुपये पाठवले। आमच्या पुरीसारखीच आहे होती, पण म्हणून तिनं काय सगळं सोडून फक्त व्यवसाय करायचा का? नाही ना डॅडी, आवड असली म्हणून केलं म्हणून काय कुठं बिघडलं? असा आपण विचार करतो ना, हितच चुकता। मान्य आहे मला, हौशेला मोल नसतं, पण सुखी संसाराला असतं ना हो। त्याची काय वाट लावता काय? मला सांगा, उद्या राजू कमवायला लागले, हा चांगलं कमवायला लागले, नवऱ्याचं ऐकल का? आणि असं झालं तर नवरा तरी तिला नांदवल का? मला सांगा, तुम्ही तरी पुन्हा पुण्याला तिला एकटीला पाठवायची चूक कराल का? बस झालं असं लय ऐकून घेतलं तुमचं। बस आत्ताच्या आत्ता बाहेर व्हायचं। हा चुकीतनच माणूस शिकत असतो, शहाणा होत असतो। आता उद्या राजूचा व्यवसाय वाढला, तिला लांबच्या प्रवासाला जायला लागलं, कोण लक्ष देणार? काय चूक काय बरोबर कोण सांगणार? नाही तुम्ही हातच, तुम्ही तरी कुठं कुठं पुरं पडणार म्हणतो मी। आणि हल्ली पोरींसाठी जमाना नाही वर चांगला राहिलेला। आता हे आम्ही तुम्हाला सांगायचं का? ओ जावई बापू, तुम्ही तर एकदम विचारातच पडलात। माझे पापड माझे पापड तुम्ही काय करू? वाहिनी वाहिनी, अगं बघ नाही काय झालं? बागू माझी सगळी मेहनत वाया गेली, काय करू मी? अगं वाहिनी, अगं बघ ना, आत्ता वारा आलं माहिती, मी तिथे दगड उचलायला गेलते, बघत सगळं कसं झालंय, माझी सगळी मेहनत वाया गेली। एवढी मोठी ऑर्डर, आता मी कसं करू? राजू, तू टेन्शन नको घेऊस, मी आहे ना, मी करते हे सगळं। तू जा, तू आवर बघू, मी बघते। सगळं कसं कर? तू नको काळजी करूस, तू आवर जा, मी बघते। राजू पप्पी तो टेंशन नहीं लेने का। तू जा, तू आणि राजू पटकन तयार व्हा। राजू मस्त तयार हो, हे मी आणि भागू सगळं करतो। हा तुम्ही जावा लवकर आवरा, परत आपल्याला दुकानात नारळ फोडायला जायचंय। तुमचा दादा पण गेला डॅडींना आणायला। हा जा, करल ना नक्की? राजू ताई, करतो आम्ही नीट। हा जा, तू जा, जावर जावा। भागू चल, भागू ते झालं ना? राजू ताई, टेन्शन मिटलं बघ। आता आपण दुकानावर जायला मोकळे। हा पण नक्की नीट वाळत घातलीत ना? ते परत उडून जातील, मग आपल्याला दुकानात ठेवता राजू नाही- ताई, काळजी नको करू, व्यवस्थित वाळत घातलेत बघ। बरं झालं। हा. दादा आलास तू? चल, माझी तयारी झाली, तू पण आवरून घ्या, आपल्याला दुकानात जायचं ना? हा वहिनी, ये पटकन, दादा आलाय। कुठं नाही जात आहे आपण? दादा नारळ बिरळ काय फोडायचं नाही आपण। अरे पण का झालंय काय? आणि या पिशव्या तू घरी का घेऊन आलेलास? हे बघा, राजूला जो काय व्यवसाय करायचा ना, ते तिनं इथं बसून करायचं, घरात बसून। ते व्यवसाय दुकान बिकान काही गरज नाही आपल्याला। आणि हो, ते कालच्या वसतिगृहाच्या माणसानं सांगून टाक, जीवाच्यावर काम करून आम्ही तुमची ऑर्डर पूर्ण करून नाही देऊ शकत। दादा
अरे पण आपण असं अचानक कसं सांगायचं त्यांना? काय अचानक? कालच तर झालंय ना बोलणं. आणि त्यांना वेळेत सांगितलं तर त्यांची गैरसोय पण होणार नाही. हे बघ, तुला जे काय करायचंय ना ते इथं घरात बसून करायचं. माझी ना नाहीये, पण हाऊस म्हणून करायचं. कळलं? दादाला असं अचानक काय झालंय? कालपर्यंत तर चांगला होता ना. झालं नाहीये, त्याच्या डोक्यात काहीतरी भरवलंय. डॅडी त्यांना या घराचं चांगलं झालेलं कसं बघवेल, पण मी त्यांची ही इच्छा कधीच पूर्ण होऊ देणार नाही. सूर्या, खाली तू आता जे काही बोललास त्याचा काय अर्थ काढायचा आहे आम्ही? मला वाटतं मी खाली व्यवस्थित सांगितलंय सगळं. अरे राजूने जर घरातून बिझनेस केला तर तो मोठा कसा होणार आहे, वाढणार कसा आहे तो? हे बघ, मला याच्यावर चर्चा करायची नाही तुळजा. मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं आणि त्याच्यात काय बदल होणार नाही. हा तुझा हट्ट तुला चुकीचा नाही का वाटत आहे? अरे तूच तिला मोठी मोठी स्वप्न दाखवलीस ना, आणि आता तूच अगं, मी कुठं म्हणतो तिला व्यवसाय नको करू म्हणून. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, तिला जे काय करायचं ना तिने घरात बसून करावं. अगं, एखादी गोष्ट हौशीपोटी करणं ठीक आहे ग, पण ती व्यवसाय म्हणून करून त्यात झोकून देणं म्हणजे पुढच्या आयुष्याची खेळ करण्यासारखं आहे ग. तू काय बोलतोयस कळतंय का तुला? तू डॅडीना भेटायला गेला होतास ना? हो, त्याचं काय मग? नाही ठीक आहे, आता येत आहे माझ्या लक्षात. तुझ्यात हा बदल का आणि कोणामुळे झाला ना हे कळतंय आता मला. तुळजा, तुला जे वाटतं ना तसं काही नाहीये. हे निर्णय माझा होता, मी घेतलाय हा निर्णय, आणि तो राजूच्या भल्यासाठीच घेतलाय. आणि राहिला विषय डॅडींचा, तर ते नेहमी माझ्या आपल्या घराच्या भल्याचाच विचार करतात. पण राजूला घरातनं व्यवसाय करायला लावायचा हा निर्णय माझा आहे, आणि तो कायम राहणार आहे, याच्यात काहीच बदल होणार नाही. कळलं? आणि हे विषय इथं संपवायचा. वरण, चपात्या, मेथीची भाजी, शेंगदाण्याची चटणी, लसणाची चटणी, आणि हे काय, सोलकढी बी. अरे वा तेजू, अगं केवढा उरक आहे तुझ्या हाताला. एवढ्या वेळात एवढं सगळं करून पण टाकलंस तू. आत्या ग सगळं आवडीने करायला घेतलं ना की सगळं लवकर आणि चांगलं होतं बघ. हे सगळं मी यांच्या आणि डॅडींच्या आवडीचं बनवले आज. बरं तेजू, हे बघ, लई काम केलेस तू आज. एवढं समजा काम करून लई थकून गेली असशील. एक काम कर, आत्ता हातात जी काम आहे की नाही तेवढंच कर आणि जाऊन आराम कर. बाकी समजा आम्ही बघतो. हं? नाही नको, मी करेन ना, मी करते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.